तुमच्या कपात काय आहे? तर एकदा काय झालं, आपले अतिशय लोभस खोडकर बाल हनुमान यांचं लक्ष आकाशात तळपणाऱ्या तेजस्वी सूर्याने वेधलं. तो सूर्य नसून जणू एखादं गोड लाल रंगाचं दिसणारं फळ आहे असं समजून बाल हनुमान यांनी वाऱ्याच्या वेगाने सूर्याकडे झेप घेतली आणि ते जणू तो सूर्य गिळंकृत करणार याआधी इंद्रदेव मध्ये पडले आणि त्यांनी त्यांचं शस्त्र चालवून हनुमंतांना घायाळ केलं. हनुमंत जमिनीवर कोसळले. आपल्या मुलाची ही अवस्था बघून हनुमानाचे वडील म्हणजे वायुदेव यांना प्रचंड राग आला आणि त्यांनी पृथ्वीवर वाहणारी हवा रोखून धरली. हवा रोखल्यामुळे मनुष्य पशु पक्षी यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. हे चित्र बघून देवदेवता प्रचंड घाबरले. ते वायुदेवांकडे आले आणि त्यांना विनवणी करू लागले की तुम्ही कृपया तुमचा निर्णय मागे घ्या. पण ते काही ऐकेना. मग काय, सगळ्या देवदेवतांनी आपल्या बाल हनुमानांना काही वरदान दिलं, जसं की आपले बाल हनुमान हे प्रचंड शक्तिवान असतील, धैर्यवान असतील आणि बुद्धिवान असतील. तर मित्रांनो, इथे हनुमानांच्या कपामध्ये खूप ऊर्जा होती, पण त्या ऊर्जेला योग्य दिशा मिळाली. तुमच्या कपामध्ये जर खूप एनर्जी असेल पण त्याला हवी असणारी जोड म्हणजे अवेअरनेस किंवा क्लॅरिटी नसेल तर ती एनर्जी व्यर्थ आहे. बाय द वे, व्हॉट्स इन अ कप?